या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, लोकनेते आणि ज्यांचं या सांगोला शहराशी, सांगोला तालुक्याशी खूप जवळचं नातं आहे. अगदी आबासाहेब असल्यापासून साहेबांनी ते नातं सातत्यानं जपलेलं आहे. ते आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते या सांगोल्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख, सन्माननीय गोपीसेठ पडळकर, सन्माननीय समाधानजी अवतारे, सन्माननीय साहेब. परवा एक सभा झाली इथं, त्या सभेमध्ये एक आमदार जो तुतारीवर निवडून आलता, अकलेचे तारे तोडून गेला. पण मी या सगळ्यांना सांगेन, तिकडे एक तुतारीचे आमदार होते, आज आमच्यासोबत एक इथं बसले, सन्माननीय नारायण आबा. आम्ही हिशोब ठेवत नाही, उधारी ठेवत नाही. सन्माननीय या भागाच्या विकासासाठी सातत्याने ज्यांनी काम केलं, या सांगोल्याच्या पाणी प्रश्नासाठी ज्यांनी कायम संघर्ष केला, ते सन्माननीय रणजितसिंह निंबाळकर, पंढरपूर नगरीचे नेते सन्माननीय प्रशांतजी परिचारक, माजी आमदार दीपक आबा साळुंके, या पॅनलचे प्रमुख सन्माननीय दीपक आबा, आमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,